याच्यासाठी आलो होतो की जे नितेश राणे जे पोलिसांबद्दल काही जाहीर सभेमध्ये काही बरळत असतात, काही बोलत असतात आणि काही लोक म्हणजे राजकारणी कोणी असं तरी काही पोलीसवाल्यांबद्दल काही शब्द वापरत असतात. त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे आलो. आम्ही निवेदन दिलं आहे सविस्तर CP साहेबांना की याच्यावर योग्य कारवाई व्हावी, की नितेश राणेला पोलिसांची जाहीर माफी मागायला सांगावी, पोलीस कुटुंबियांची माफी मागावी. कारण त्याने भर सभेमध्ये नुसतं पोलिसांनाच अपमानित केलं नाही तर पोलिसांच्या पत्नीनं सुद्धा त्याने अपमानित केलं आहे. कारण त्याने असं वाक्य वापरलं आहे की पोलीसवाले आमचं काय करणार आहे, आमचं राज्य आहे, जर तुमचं राज्य आहे आणि पोलीसवाले तुमचं काय करणार आहे, म्हणजे पोलीसवाले तुमच्या दबावाखाली कार्य करतात का? तुम्ही संविधान तर मोडतायच संविधानातले, तर तुम्ही पोलीस खात्यावर पण तुमचं दबावाने चाललं आहे का? पहिली गोष्ट हे तुम्ही जाहीर सभेत स्वतः सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की पोलीसवाले व्हिडिओ काढतोय, तो व्हिडिओ काढून तो काय करणार आहे, घरी नेऊन बायकोला दाखवणार. पण पोलीसवाले व्हिडिओ काढतात हा त्यांच्या ड्युटीचा भाग असतो, हे त्याला कळायला होतं. कदाचित तो शाळेत गेला नसेल, प्रश्न नाही त्याचा. त्याला कळायला होतं की पोलीसवाला जो व्हिडिओ काढत असतो त्याच्या रेकॉर्डिंगला त्याला ते ठेवावं लागतं, म्हणून त्यांचं ते व्हिडिओ काढत असतात. तो म्हणतो पोलीस काय व्हिडिओ काढून काय करणार आहे, तो नेऊन घरी बायकोला दाखवणार. बायकोला व्हिडिओ दाखवायला, बायको तुझा व्हिडिओ बघायला, तू काय हिरो आहेस का कुठल्या पिक्चरचा? आम्ही कुठे रिकामे तुझे व्हिडिओ बघायला? आम्हाला 4-5 दिवसांनी कळलं की तू असं बरळतोय आणि लोकप्रतिनिधी असा बोलतोय तर पोलीसवाल्यांना आणि पोलिसांच्या कुटुंबाला, तर उद्या पब्लिक कसं बोले पोलीसवाल्यांना? आणि तुझा फोटो आम्ही कशाला बोलू? अरे तू आहेस केवढा आणि बोलतोस किती? पायाखाली स्टूल घेऊन तू भाषणाला उभं राहतोस आणि पोलिसांच्या विरोधात बोलतोस.